आयुष्यातल्या किती गोष्टी आपण लोक काय म्हणतील म्हणून टाळायच्या. काहीतरी लाईफमध्ये करायचं असतं, पण त्या क्षणी आपल्या मनात विचार येतो की लोक काय म्हणतील आणि मग त्या गोष्टी आपण करायच्या थांबवतो. सो हाय, मी ऋतुजा आणि आज आपण हा सिम्पल पण रिअल असलेला क्वेश्चन आपण एक्सप्लोर करणार आहे. तो म्हणजे लोक काय म्हणतील. या भीतीनं आपण कितीतरी वेळा आपल्याला जी गोष्ट करायची असते ती थांबवतो. पहिला क्वेश्चन तो म्हणजे हे आपल्यासोबत का होतं. कारण आपण सगळेच ना ॲक्सेप्टन्स शोधत असतो. माणूस म्हणून आपल्याला हवं असतं की लोकांनी मला चांगलं म्हणावं, लाईक करावं, माझं जे कॅरेक्टर आहे ते लोकांना चांगलं वाटावं असं आपल्याला वाटत असतं. आणि म्हणून आपण जेव्हा ही भीती आपल्या मनात येते तेव्हा आपण सेफ राहायचं ठरवतो. सेफ म्हणजे त्या गोष्टी करायच्याच नाही. तर मग आता प्रश्न येतो की हे थांबवायचं कसं आणि ह्या भीतीमधून आपण बाहेर कसं पडायचं. तर यातून बाहेर पडण्यासाठी आपण 3 पॉझिटिव्ह विचार करू शकतो. सो आपण ते 3 कोणते विषय आहेत ते बघूया आणि लास्टचा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तो पहिला सिंपल विचार आहे म्हणजे लोक बोलणार, आपण त्यांना थांबवू शकत नाही. कारण त्यांचं जे बोलणं आहे ते आपल्या हातामध्ये नाहीये. सो लोकांचं आपल्या आयुष्यात मतं भरपूर येणार, पण आपण ठरवायचं की कोणत्या मताला आपण व्हॅल्यू द्यायची आणि आपल्यावरती त्याचा किती इफेक्ट करून घ्यायचा. मेन गोष्ट म्हणजे ज्यांनी आपल्या लाईफमध्ये काहीतरी केलंय, काहीतरी करून दाखवलंय, अशा लोकांची मतं आपल्यासाठी महत्त्वाची असायला पाहिजेत. ना की ज्यांनी काही केलंच नाही, जे फक्त बोलत आहे, ज्यांचं कामच आहे फक्त दुसऱ्यांना बोलायचं. सो अशा लोकांच्याकडे आपण निग्लेक्ट केलं पाहिजे. दुसरा सिंपल विचार तो म्हणजे लोक जेव्हा आपल्याला बोलत असतात ते आपल्याबद्दल नाही तर ते त्यांच्या स्वतःबद्दल बोलत असतात. कारण आपण काहीतरी नवीन करत असलो तर ते आपल्याला क्रिटिसाइज करतात. का? कारण त्यांना त्यांच्या लाईफमध्ये असं काही करता येत नसतं. त्यांना स्वतःला चेंज करायची भीती वाटते. सो त्यामुळे त्यांच्या ज्या इनसिक्युरिटीज आहेत त्या वर्ड्सद्वारे किंवा आपल्याला क्रिटिसाइज करायच्याद्वारे बाहेर पडतात. सो आपण विचार करायचा की आपण त्यांच्यासाठी थांबायचं की स्वतःसाठी चालत राहायचं. तिसरा सिंपल विचार तो म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार करत आपण काही गमावतोय का याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. माझ्यासाठी हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. समजा एखादी गोष्ट मला करायची आहे आणि ती माझ्या ग्रोथसाठी खूप चांगली आहे, माझ्या सक्सेससाठी, माझ्या गोल्ससाठी खूप चांगली आहे, पण लोक काय म्हणतील म्हणून जर का मी थांबत असेल ती गोष्ट करण्यापासून, ह्यामध्ये माझ्या मनात विचार असा यायला पाहिजे की मी हे नाही केलं तर मी काय मिस करणार, यामध्ये माझा काय लॉस होणार, माझी ग्रोथ, माझं ड्रीम, माझं फ्रीडम हे सगळं थांबणार आहे. आणि हे सगळं फक्त लोक काय म्हणतील म्हणून आपण थांबवायचं का? फिअरपेक्षा ना रिग्रेट खूप मोठं असतं. जर का आपण ती गोष्ट आता आपल्याला करायची आहे त्याच्याबद्दल जर का ॲक्शन घेतल्या नाही, त्याच्याबद्दल आपण काम केलं नाही, तर इन फ्युचर जेव्हा आपण त्या गोष्टी करणार नाही तेव्हा आपल्याला आठवेल की मी हे करायला पाहिजे होतं, तेव्हा आपल्याला जे रिग्रेट होईल ना ते खूप वाईट आणि खूप मोठं असणार आहे. कारण आपल्याकडे वेळ होता, आपल्याकडे सगळ्या गोष्टी होत्या, पण आपण लोकांचा विचार करून फक्त त्या गोष्टी केल्या नाही. आपल्या सगळ्यांच्यासाठी ना लोक काय म्हणतील ही भीती कधी संपतच नाही. आपल्या आयुष्यात सगळ्यांची मतं येतील, लोक काही ना काहीतरी बोलणार. नेक्स्ट टाइम जेव्हा मनात विचार येईल की लोक काय म्हणतील तेव्हा फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा की मला काय वाटतंय, मला नेमकं काय करायचं आहे, माझ्या लाईफमध्ये ही जर का गोष्ट मी केली नाही तर माझा लॉस काय आहे, याबद्दल आपण विचार करूया. कारण आपल्याला काय हवं आहे आणि आपल्यासाठी काय बेटर आहे हे आपल्यापेक्षा दुसरं कोणीच चांगलं ओळखू शकत नाही. व्हिडिओ रिलेटेबल वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं याबद्दल काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.